माण तालुक्यातील पळशी गावात अल्पवयीन मुलीच्या छेडछाडी प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 जुलै 2026 रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी श्री शैल्य मोहन खाडे याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादीच्या तक्रारीनुसार 21 जुलै रोजी सायंकाळी पळशी येथील सरकारी दवाखान्याजवळ शाळेतून घरी येत असलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपीने मोटरसायकलवर बसण्यास सांगितले, तसेच तिचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील हावभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर घरच्यांना काही सांगू नको अशी धमकी दिल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे। याच प्रकरणी 27 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आला। त्याने मोटरसायकलचा हॉर्न वाजवत अश्लील हावभाव केले आणि अल्पवयीन मुलीबाबत चौकशी केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या तक्रारीच्या आधारे म्हसवड पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्यांची सत्यता तपासाअंती आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राइब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।